च्या साथीनं डावकुरे हाताचा फलंदाज अमित मैदानामध्ये दाखल होईल। गोलंदाजी मार्क वरती राज, डावकुरे हाताचा वेगवान गोलंदाज राज गोलंदाजी मार्क वरती दाखल होईल। मुंबई परिसरातील खेळाडू सोबतच नालासोपारा विरार परिसरातील खेळाडू यांच्या दरम्यानची ही लढत आपण अनुभवणार आहोत। चला करूया सुरुवात डाबाला। वेलकम बॅक, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। बरोबर 3:20 अवधी झालाय घड्याळामध्ये। अजून इथूनही आपल्याला जर पाहिलात ना तर 2 सामने निश्चित असणार आहेत, त्यामुळे वेळ वाचवा हा एकच पर्याय आपल्या समोर असेल। राज टू अमित, पहिला बॉल ऑफसाइड जास्त ओलांडली गोलंदाजानं, डावी यष्टी सोडून जाणार हा चेंडू। पंच खालिद सरांचा इशारा येतोय, अवांतर धाव। धावफलकावरती धावांचा श्री गणेशा करेल। बॅटिंग करणाऱ्या टीम अक्षय 11 करिता अमित पुनश्च एकदा सज्ज होतोय स्ट्रायकरकडे। यावेळीचा बॉल अडव्या बॅटने खेळायचा होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला बीट करून चेंडू चाललाय जमिनीला, गुदगुल्या करत सीमारेषा पार। उत्तम ज्वेलर्स चौकार। DJ संग्राम in the mix. धन्यवाद दादा। पत्ता गोल सुद्धा करावा लागणार आहे, पॉवरफुल बनावा लागणार आहे आणि तो पॉवरफुल बनल्याशिवाय तो पत्ता गोल होणार सुद्धा नाहीये। पहिला वाईड नंतर चौकार, ग्रेट स्टार्ट फ्रॉम अमित। विश्वनाथ जाधवच्या साथीने अमित मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि राज लेफ्ट आर्म गोलंदाज जो आहे त्याच्याकडून खूप मोठ्या आशा आहेत, खूप मोठ्या अपेक्षा आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या सुमित 11 या संघाला। अक्षय 11 तुर्तास आता विचार करत असणार आहे त्या 50-60 पर्यंत जाण्यासाठी स्टार्ट कसा। बॅटिंग करणारी टीम समर्थ 11 आहे। चला समर्थ 11 आहे आणि समर्थ 11 हा संघ विचार करत असणारी की कशा प्रकारे 60च्या पुढे धावा जाण्यासाठी सुरुवात करावी। जावेदचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न उडवलाय, मिड ऑनचा खेळाडू जज करेल। वा वन कॅच, सुपर, अप्रतिम झेल कंप्लीट केलाय, टिपलाय झेल, संपलाय अमितचा खेळ, विकेटचं पतन। थँक्यू डीजे। एक महत्वाची विकेट ज्याने चौकार लगावला होता तो अमित मात्र मैदानाच्या बाहेर आला आणि त्याची जागा घेण्यासाठी सोहेल शेख वसई गोळेवाड्याचा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। अपेक्षा खूप मोठ्या आहेत, अपेक्षा ज्या पद्धतीने तुमच्यावरती लागलेल्या आहेत त्या अपेक्षांना बघता तुम्हाला त्याची पूर्तता करणं गरजेचं सुद्धा असणार आहे, कारण जोपर्यंत तुम्ही त्या अपेक्षाची पूर्तता करत नाही तोपर्यंत तुम्ही चांगला खेळ केला असं कोणी म्हणणार नाही आहे। आणि पहिली बॅटिंग करत असताना ॲटलिस्ट तुम्हाला 50चा पाडा तरी म्हणावा लागेल निश्चितच। परंतु कौतुक असणार आहे टीम मॅनेजमेंटचं देखील। जाऊयात आपण त्या मुद्द्यापर्यंत। सोहेल शेख आलाय मैदानामध्ये, अडव्या बॅटनं एका थोडा वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला। डीपमध्ये स्क्वेअर लेग पुन्हा एकदा चूक करेल आणि त्या चुकीचा फायदा विश्वनाथनं लगेच उचलला। चांगलं कॉलिंग, दुहेरी धावा इथं मात्र अर्जित होतील। दुहेरी धावेने धावफलक वधारतंय, धावफलक जाऊन पोहोचतंय ते निश्चितच 7 या आकड्यावरती। प्रत्येक टीमनं काय केलंय की या मैदानाचा पूर्णपणे विचार करून येताना आपल्या टीममध्ये ॲटलिस्ट 2 लेफ्ट हँडर बॅटर असतील याची पूर्ण काळजी घेतली आहे आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो यावेळेस टीम अक्षय 11ला। आणि ते का सुचलंय, कारण या मैदानावरती या अगोदर खेळण्याचा त्यांना अनुभव आहे, ही स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे, म्हणूनच त्या प्रकारची काहीशी युक्ती त्याने लढवली आहे। जडमधला चेंडू त्याला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मैदानाला गरंगळ चेंडू निघून गेला, मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा सहज आणि सोप्या रीतीनं कंप्लीट केली आहे। 2 धावांनिशी धावफलक 9 वरती जाऊन पोहोचेल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर, एका गाड्याच्या पतनानंतर। तुम्ही जर विचार केलात ना तर त्या फिल्डरला टार्गेट केले असं म्हणायला हरकत नाहीये। ज्या वेळेस त्या खेळाडूकडे जातोय ना चेंडू त्यावेळेस निश्चिंतपणे दुसऱ्या धावेकरिता विश्वनाथ परततोय हे देखील गरजेचं असतं। ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग लाईनअपमध्ये नॉन स्ट्रायकर एनकडे खेळताय त्यावेळेस कुठल्या खेळाडूकडे बॉल गेल्यानंतर कशी धाव घ्यायची, केव्हा धाव घ्यायची या देखील फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत। यष्टांच्या मागे स्वतः कर्णधार सनी आहेत आणि स्वतः या टीमचे ते ओनर देखील आहेत ज्यांच्या मुलाच्या नावाने ही टीम खेळते। सार्थक 11, समर्थ 11 माफ करा। यावेळेसचा बॉल अखूट टप्प्याचा पुन्हा एकदा शॉट ऑफ जॅब करण्याचा प्रयत्न, यावेळेस चूक करणार नाही क्षेत्ररक्षक डीपमध्ये मिड विकेटवरती। एकच धाव मिळेल, विश्वनाथने यावेळेस स्वतःला थांबवलंय
त्याला ज्ञात आहे शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि त्यामुळे मला देखील चेंडू फेस करणं गरजेचं असणार आहे. 10 धावा धावपलकावरती नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या अक्षय 11 टीमच्या. नाही ते त्याच्या मागचं एक लॉजिक आहे. तुम्ही जास्त वेळ जर का खेळपट्टीवरती नॉन स्ट्राईक एंडला उभे राहाल तर समोरचा होणारा जो काही म्हणजे जो काही खेळ आहे त्या खेळाचा प्रभाव तुमच्या मानसिकतेवरती पडत असतो. मग कधी तो जर का समोरचा खेळ नकारात्मक झाला, निगेटिव्ह जर झाला तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला बळजबरी विकेटसुद्धा जाताना ते दिसते. आणि असंच असताना काहीसं विश्वनाथ शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक घेतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, वेळीच बॅटला फिरवली परंतु बॉडीची पोझिशन जर आपण बघितली, शरीराची पोझिशन कोणत्या प्रकारे बदलली नव्हती. फक्त मागच्या हाताला म्हणजे मागच्या त्या बॉटम हँडला जो काही वापरले गेले तो खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये केलेला फटका देऊन जातोय 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय 11-1 अशी सद्यस्थिती अक्षय 11 या संघाची. 11 झाल्यात. नेल्सन आकडा आपल्या स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळतोय 11 फॉर 1 अशी अवस्था अक्षय 11ची. डीजे मास्टरला एक ब्रेक देऊयात कारण एवढीशी संधी त्याला या षटकात मिळाली नाही आहे आणि तदनंतर पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. कमॉन डीजे. थँक्यू डीजे मास्टर. थांबवेल आपणाला. यावेळेस मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिलं षटक संपल्यानंतर आता मात्र समर्थ 11 संघाकडून आघाडीचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्याकरिता वैयक्तिकरित्या पहिलं षटक हाताळण्याकरिता ऋषिकेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. ऋषिकेश आणि त्याच्या माध्यमातून होणारी गोलंदाजी याचा खरपूस समाचार घेण्याकरिता यष्ट्यांच्या बरोबर जवळ उभा असलेला स्ट्रायकर फलंदाज विश्वनाथ जाधवला आपण पाहतोय. सुरुवातीचा काळ ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप चांगला केला, तदनंतर मग विनर्स 11, तदनंतर मात्र SP 11 अशा वेगवेगळ्या संघादरम्यान ज्याची वर्णी लागली तो विश्वनाथ जाधव हा मात्र आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकर इनकडे. ऋषिकेश विपक्षामध्ये विश्वनाथ. पहिला बॉल ऋषिकेशचा राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला बॉल यावेळेस विचिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तोच खेळाडू ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला. त्याला बीट करून चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. आलाय चौकार. पाहिजे तेवढे देईल बक्षीस तुला. थँक्यू. हा आणि डीजे वाल्याला कदाचित आठवण आली. भरपूर वेळ झाला कोणी कोणासाठी बक्षीस लागवलेलं नाही, कुणी बक्षीस लावलेलं नाही आणि त्यामुळे डीजे मास्टरला तर वाटायला लागले की आता ते बक्षिसांचा वर्षा व्हावा. नाही थोड्या वेळात होईल तो. जशी जशी आजचा दिवस पुढे जाईल तसं ते बक्षिसांची आज नाही तर उद्या बक्षिसांचा वर्षा होणार आहे आणि ती उद्या बक्षीस येणार आहे. त्या अगोदर 4 खेळाडू सर्कलच्या बाहेर असल्या कारणानं पंचांनी दंडित केले. नो बॉलचा इशारा आणि नो बॉलच्या जोडीनं चौकार सुद्धा आलाय. म्हणजे अगोदर जी स्थिती होती पहिल्या 11 धावा ज्या आल्या होत्या त्या 11 धावा तितक्या जास्त तितक्या कमी असं अशा नव्हत्या, परंतु या चौकाराने या नो बॉलने या धावांना बढोतरी देत असताना 16 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट. हवेमध्ये फटका. क्षेत्ररक्षक झेलच्या दिशेनं, परंतु फ्री हिटचा हा बॉल बचावला गेलाय. विश्वनाथ क्षेत्ररक्षकाच्या देखील नव्हतं ध्यानात. आल्यात 2 धावा. अभि भुवड आहेत गोलंदाजी मार्कवरती. बदल करायला हरकत नाही आहे. अभिनव भुवड मूळचा रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील हा खेळाडू आहे, परंतु सध्याच्या घडीला मुंबई सांताक्रूज परिसरामध्ये खूप चांगलं क्रिकेट तो सातत्यानं हाताळतो. विजय घाणेकर अँड कंपनी सोबत आपण बऱ्याच वेळेला अभिला पाहिलंय. तो अभि आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा बॉल कट केलाय. या कटसाठी डीपमध्ये पॉइंट तैनात केलाय विश्वनाथनं. पुन्हा एकदा अर्ली कॉल. वाह क्या बात है. आंखों आंखों में इशारा और चुरा लिया है और 1 रन को. धावफलक या 2 धावांनी वधारतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 20 या आकड्यावरती. आंखों के साथ बातों का भी इशारा हुआ था. त्यांनी कॉल सुद्धा तितकाच क्विक दिला होता विश्वनाथने की दुसऱ्यासाठी यायचं आहे. ज्या वेळेला दुसरी धाव घेत होते त्या पहिली धाव घेत होते त्याच वेळेला तो कानमंत्र दिला की नाही इथून दुसऱ्या धावेसाठी सुद्धा यायचं कारण गरज आहे. धावा आता मोठ्या फटक्यात नाही आल्या तर आपल्याला सिंगल डबलने या धावांना पुढे नेणं गरजेचं असणार आहे. आणि हळूहळू जी सरासरी आपण या सामन्यादरम्यान बघतोय षटकाकडे ती सरासरी जवळ जाऊन पोहोचणं ही सुद्धा आपल्यासमोर एक मोठी टास्क असणार आहे. 20 वरती 1 आहे. फक्त 2 चेंडू झालेत आणि तिसऱ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा 2-2 नो आला होता एक. यावेळेचा बॉल अखूट टप्प्याचा इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळायचं होतं, परंतु जागा बनवू शकले नाही आहेत. लवकर शरीर फिरू शकले नाही आहेत, त्यामुळं
केवळ एकच धाव मिळणार आहे विश्वनाथला. अभिचा पहिला विचार केला तर चांगला चेंडू होता, परंतु दुसरा जो स्विचिटचा फटका खेळला तो नो पंचांनी घोषित केला, कारण फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जे होते ते ओलांडले होते. 3 ऐवजी 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर होते, त्यामुळे तो नो बॉल राहिला. परंतु त्यानंतर चांगला कमबॅक राहिला अभिनव भुवडचा. विचार केला तर 3 बॉल आतापर्यंत त्याने हाताळल्यात आणि 9 धावा त्याने खर्ची घातल्यात. यावेळेस मात्र सोहेल शेख स्ट्रायकर इनकडे. पुन्हा एकदा अभिनव. अकू टप्प्याचा हा बॉल ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, उजवेष्टी खूप दूर सोडून गेलाय. चेंडू पंच कळवतात वाईड आहे. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारती आहे. धावफलक जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. यावेळी जर पाहिलात तर इलेक्ट्रिक सोडून जाणारा बॉल होता. डावखुऱ्या आणि उजव्या हाताचे 2 फलंदाज मैदानामध्ये असले की गोलंदाजाची भंबेरी उडतेच, आणि तेच मात्र पाहायला मिळालं. यावेळीचा बॉल खोलात टाकला, परंतु पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे. अपील पंचांकडे जरूर झालं, परंतु पंच कळवतात वाईट बॉल. अतिरिक्त आणखी एक धावफलकावरती वधारती आहे. धावफलकावरती धावा होत आहेत त्या निश्चितच 23. नाही, हे दडपण आहे. ज्या चौकाराला आपण बघितलं तिथं नो बॉल आला आणि त्यानंतर जो काही धावांचा ग्राफ वाढत चाललाय, त्या वाढत्या ग्राफला बघताना थोड्यासा कुठे ना कुठे तरी ते दडपण आहे. चेंडू निर्धाव हाताळण्याचं, विकेट घेण्याचं ते दडपण अभिनववरती दिसून येत आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू ऑनसाईडला गेला. मिडॉनमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत पुन्हा एक धाव येते. असं नाही की अभिच्या खात्यामध्ये चेंडू नाही आहेत, खात्यामध्ये चेंडू जरूर आहेत आणि त्या चेंडू खात्यामध्ये असताना त्यांचा ते वापर करतायत. फक्त आता धावा अतिरिक्त स्वरूपाने गेल्या किंवा तो चौकार आला, त्यानंतर मिसफील्ड, आणि जो मगाशी आपण उल्लेख केला तर एकाच्या मागे चेंडू जातोय, हा योगायोग सुद्धा म्हणू शकतो. यावेळीचा बॉल एका वेगळ्या ताटणीने खेळला. विश्वनाथनं खोलात पडला होता. अगोदरच ठरवलं होतं की फाईन खेळायचंय, फाईन लेगच्या वरून खेळायचंय, परंतु पाहिलं की अभिनवनं चेंडू पायाकडे हाताळला. ऐन वेळेला केवळ दिशा दाखवण्याचं काम केलं. पहा, स्पर्धा ही केवळ इथेच पाहिली जात नाहीये. ऑनलाईन घर बसल्या जे प्रेक्षक स्पर्धा पाहतायत आणि समालोचन करताना जेव्हा खेळाडूचं नाव चुकीचं जातं तर आम्हाला मेसेज येत आहेत, कॉल्स येत आहेत. हरीश केदारे आमचा एक माणगावचा प्रेक्षक ही स्पर्धा ऑनलाईन पाहतोय. हरीश, तुझं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक वेगळ्या प्रकारचं चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतंय. खोलात टाकलेला हा बॉल शरीरापासून दूर केवळ बॅटवरती चॉप करण्याचं काम केलं. एकच धाव निश्चित मिळणार आहे. धावफलकावरती एक धाव वधारती आहे. शेवटच्या एक बॉलवरती ही 26 धावा. गोमातेचं कुणी काही घेतलं असेल तर बाबा देऊन टाका. गोमाता वज्र रूप धारण करते. याला आपण गावठी भाषेमध्ये बागडणं बोलू शकतो. बघा, काहीच नृत्य सादर करण्याच्या मूडमध्ये. किती धावा? यस, 2 षटकं संपलीत. 26 वरती 1 अशी सद्यस्थिती. तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज नाही तर मला वाटतं राजला चेंडू सोपविण्यात आलाय. बघूयात राज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. गरजेचं आहे राजला गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाजी ट्रॅकवरती आणणं गरजेचं आहे, कारण त्याने 1 विकेट मिळवलाय. 1 विकेट मिळवत असताना आता त्याच्याकडून अजून विकेटची आशा आहे, अपेक्षा आहे, आणि त्या अपेक्षेसमोर कशा प्रकारचा खेळ केला जातोय हे पाहणं रोचक ठरेल. तुर्तास क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली जाते, डीपमध्ये प्रोटेक्शन वाढवलं जाते. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडा काऊ कॉर्नरच्या बाजूने झुकता आणि तो सुद्धा डीपमध्ये पाठवण्यात आलाय. पहा, 4 खेळाडू ऑन साईडला डीपमध्ये नेलेत. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन, हे 4 खेळाडू रोहित करिता, राज करिता. पायावरती चेंडू बदललाय. पंच अपील फेटाळतील, चक्क स्पष्ट नकार देतील, कारण यष्टी सोडून जाणारा हा बॉल शरीरावरती आदळतोय. नटराज मुद्रा घेत असताना खालीद सर सांगतायत लेग बाईची धाव आहे. अतिरिक्त एक धाव धावफलकावरती वधारती आहे. 27 धावा. चांगलं थांबवलं मी म्हणेन, कारण चौकार आले तदनंतर एकेरी दुहेरीवरती कॉन्सन्ट्रेशन करायला भाग पाडलं फलंदाजांना, गोलंदाजी करणाऱ्या टीम समर्थ 11ने. अर्थातच तो कॉन्फिडेंटलेस स्ट्रोक चौकाराचा किंवा षटकाराचा दिसलेला नाहीये. ज्या काही धावा बनल्यात त्या शरीर लागून बाईज, लेग बाईज अशा पद्धतीनं किंवा बॅटच्या साह्यानं जरी आल्या असल्या तरी सुद्धा त्या सिंगल किंवा डबल आल्यात. म्हणजेच काय तर गोलंदाजाचं संतुलन बिघडवण्यासाठी ज्या इफेक्टिव्ह धावा येणं गरजेचं, म्हणजे प्रॉपर षटकार येणं, प्रॉपर चौकार येणं, ते आलेलं नाही आहेत. म्हणूनच हा कंट्रोल बघायला मिळतोय. राज यावेळेस स्विचिटचा विश्वनाथचा फटका फसला, एका निश्चित फसला होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या थोडासा आवाक्या बाहेर राहिला. फेकी चांगली. विश्वनाथ इन डेंजर झोन. वेगानं धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा यावेळेस झेलही सुटला आणि समवेत जर पाहिला तर 2 धावा देखील मिळाल्या. धावफलक 2 न वधारत आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय 29 या आकड्यावरती. ज्याने विश्वनाथ जाधव एक असा खेळाडू ज्याने यावर्षी नव्हे त्या अगोदर ISPL खेळण्याचा मान त्याला मिळाला होता. चेन्नई सिंगापूरकडून तो खेळला होता
आणि त्या अगोदर सर्वात मोठी अचिव्हमेंट त्याच्या नावे काय? टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वाधिक मोठी टुर्नामेंट, सर्वाधिक जास्त लोकप्रिय असणारी टुर्नामेंट सुप्रीमो, त्याचा मॅन ऑफ द सिरीज कार जिंकणारा खेळाडू आहे आणि वसई तालुक्यातील पहिला कार विनर म्हणून त्याला आपण बघतो तो असा विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे आणि फलंदाजीमधील आपला काहीसं कौशल्य सादर करत असताना तो दिसतोय. परंतु राजचं कौतुक आहे, मागील 3 चेंडूवरती जो राजने कंट्रोल दाखवला आहे तो कंट्रोल फक्त त्या षटकापुरता किंवा त्याच्या गोलंदाजीपुरता मर्यादित नाही आहे, त्यांच्या सांघिक कामगिरीवरती सुद्धा तो चांगला कंट्रोल दाखवणार आहे. डेफिनेटली मॅन्डेटरी पॉवर प्लेचा एक षटक हाताळत असताना 9 बॉल आतापर्यंत त्यांनी हाताळलेत आणि केवळ 14 धावा त्यानं खर्ची घातल्यात. माफक राहिलाय तो आपल्या समर्थ 11 टीम करता. यावेळीचा बॉल सोहेल करता वेगानं शरीराकडे आणला, शॉटआर्म जाप करण्याचा प्रयत्न, चाललाय चेंडू डीप मध्ये, काय क्षेत्ररक्षण आहे, वा क्या बात आहे. आणि हे शिकणं गरजेचं आहे. आपले ग्रामीणचे खेळाडू काल जेव्हा खेळत होते, शहरी गटातील हे खेळाडू ज्या पद्धतीनं कौशल्य प्रदान करतायत क्षेत्ररक्षणामध्ये, ते कौशल्य देखील फार गरजेचं आहे. विघ्नेश साकळतोडेचा आपण सकाळी उल्लेख केला. विघ्नेशला जेव्हा एका इंटरव्ह्यूमध्ये तलासरीमध्ये खेळत असताना मी विचारला होता तुला सर्वाधिक क्रिकेटमध्ये काय आवडतं, तर तो म्हणाला होता मला फिल्डिंग आवडते. कारण केवळ बॅटिंग आणि बॉलिंगसाठी काही खेळाडू प्रसिद्ध नसतात, तर काही खेळाडू हे त्यांच्या फिल्डिंगसाठी देखील क्रिकेटमध्ये खूप प्रसिद्ध असतात. आणि क्षेत्ररक्षण हा जो पार्ट आहे हा प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. काही फलंदाज असतात ते गोलंदाज नसतात, ते गोलंदाज असतात ते फलंदाज नसतात, अशा अनेक तुमची स्पेशालिटी तुम्ही बाजूला ठेवत असता. परंतु एक क्रिकेटर म्हणून तुम्हाला ॲज अ फिल्डर म्हणून चांगलं म्हणणं गरजेचं, कारण तुम्ही त्या मॅचला जिंकण्याचं सामर्थ्य तुमच्या क्षेत्ररक्षणामधून देत असता. एखादा गोलंदाज एखादा फलंदाज तुम्हाला मॅच जिंकून एखादी देईल, दुसरी देईल, तिसरी देईल, परंतु क्षेत्ररक्षण हे तुम्हाला प्रत्येक वेळेला मॅच जिंकून देण्याचं सामर्थ्य देतील आणि त्यामुळे फिल्डर तुम्हाला एक चांगला फिल्डर बनणं गरजेचं आहे. डेफिनेटली पुनश्च एकदा जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल विश्वनाथ करिता यावेळेस काय केलंय तर ऑन साईडचं प्रोटेक्शन वाढवण्याचा प्रयत्न होता कर्णधाराचा. यष्टांना खेटून उभा राहिला यावेळेस मात्र सनी घोष. यावेळेसचा बॉल जागा बनवली, अभिनव भुवडनं साधा सोप्पा सहज झेल धरणीला दान केलाय. विश्वनाथ जाधवला आणखी एक लाईफलाईन. आज विश्वनाथ दुपारच्या जेवणाला डाळ भातासोबत नशिबाची भाजी खाऊन आलाय की काय असा प्रश्न मात्र निर्माण होतोय. एकेरी धावपलकावरती वधारते 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावपलकावरती 34 धावा. ऑन साईडला प्रोटेक्शन दिल्यानंतर ऑफ साईडला जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला, परंतु झेल मात्र टिपता आलेला नाहीये. यस डेफिनेटली पहा रिप्लेमध्ये दाखवला जातोय अगदी सहज कव्हर पॉइंट वरती अभिनव उभा होता, त्याच्या मिठीमध्ये चेंडू पडला आणि अगदी शरीरावरती आदळून तो बाउन्स वरती गॅदर केला गेला, त्यामुळे बचावला गेला विश्वनाथ. 3 षटकांची समाप्ती. धावपलकावरती धावा झाल्यात त्या 34. एक सूचना ती निश्चितच असणार आहे. पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा, आपण मैदान सोडायचं नाहीये, लगेचच आपला सेकंड राऊंड होणार आहे आणि तदनंतर लगेचच आपण थर्ड राऊंड कडे वळणार आहोत. त्यामुळं आता नॉनस्टॉप क्रिकेटचा मनोरंजनाचा मेळावा जो लागला आहे तो अर्थातच MCC क्रिकेट क्लब आयोजित MCC चषक 20-25 दरम्यान. चला अधिकचा वेळ घेतला जाणार नाही याची काळजी घ्या. बरं सर 34 झाल्यात, शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. विश्वनाथ अजून मैदानामध्ये आहे, किती धावा बघता इथून? चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. थँक्यू डीजे मास्टर. स्वान स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय विनीतजी कवळी बंधू यांचं शुभागमन झालंय. सोबतच ड्रोन व्ह्यू दाखवण्याचं काम देखील आपल्याला ते करणार आहेत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आपलं हार्दिक स्वागत विनीतजी कवळी साहेब. आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेचा स्वान स्पोर्ट्सचे ओनर आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. 4थ्या षटकाला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू प्रॉपर बॅटवरती आलेला नाहीये. मिडविकेट ओ स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने आला, धावचीची सध्या फलंदाज ओ डेंजर एंडला विश्वनाथ होते. परंतु कॉन्फिडन्स बघा, विश्वनाथने धाव घेत असताना स्वतःला पूर्णपणे झोकून दिलंय, म्हणजे मी थांबणार नाही, स्ट्राईक कोणत्याही परिस्थितीमध्ये घेणार, भले कितीही संकट समोर येत. बघा इथं डेंजर एंडला होते ते.
इथे धावचीतची संधी होती. जर का चेंडू थोडा अजून वेगाने आणि थोडासा फ्लॅट आला असता कदाचित विश्वनाथला इथे हानी झाली असती, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्यात. ही चांगली बाब विश्वनाथ यांच्यासाठी. डेफिनेटली पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो विश्वनाथच्या विपक्षामध्ये. लोअर फुल टॉस ऑन साइडला केवळ दिशा दाखवण्याचं काम केलंय. स्वीट साऊंड मिडल ऑफ द बॅट. चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. विश्वनाथच्या बॅट मधून ब्रँडेड युरो पॉवर षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका खेळलाय बघा. कशा प्रकारे या फटक्याची सांगता केली होती. उजव्या स्टिच्या बाहेर आले होते आणि त्यानंतर चेंडूच्या रेषेमध्ये येत असताना डाव्या पायावरचा ते चेंडूला पाठवून दिलं. फ्लिक करत असताना बॉटम हँडचा खूप चांगला वापर आणि पुढे ती जी बॅट बघितली त्याच्यामध्ये हाफ पेस ऑफ द बॅट. पुन्हा एकदा त्याच धाटणीचा फटका चेंडूला पाठवून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा फार. उत्तुंग दर्जेदार शानदार युरो पॉवर षटकार. थँक्यू डीजे मास्टर. लगातारच्या 2 बॉलवरती 2 स्लॉक स्वीपचे फटके आपण पाहिले. पहिला तर अगदी सहज सोपा मिळाला होता, परंतु यावेळेस बनवला. खूप चांगल्या पद्धतीने फटका कन्वर्ट केला. लोअर फुल टॉसला जर पाहिलं तर आपण बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग खेळत असताना खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत विश्वनाथची. यावेळेस उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज विश्वनाथच्या बॅटमधून लगातारच्या 3ऱ्या बॉलवरती 3रा मोठा फटका. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू डीजे. आणि हा फटका बघा मारला की दिला कळायलाच मार्ग नव्हता. बघा कशा प्रकारचा चेंडू होता. थोडा उसळी घेणारा चेंडू, अनपेक्षित उसळी, त्याला स्विच हिट काढण्याचा प्रयत्न, परंतु जो क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन मध्ये होता तो चेंडू जवळ आला होता आणि येऊन सुद्धा फील्ड झालेला नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला लगातारचा बायचा हा नशिबाचा चौकार. मास्टर 4 बॉलमध्ये आतापर्यंत 16 धावा आल्यात. जर पाहिलं तर पहिला 2 धावांचा फटका जो विश्वनाथनं स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करून घेतला, तदनंतर 2 षटकार आणि 2 चौकार. या बाईच्या धावा आल्या परंतु त्या धावफलकावरती गणल्या जातील. अब तक 56 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सोनू महागडा ठरतोय. 18 धावा आतापर्यंत त्याच्या नावावरती राहिल्यात. पुन्हा एकदा सोनू विश्वनाथ करिता यावेळेस पुन्हा एकदा गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न करायचा होता. बॅटच्या बरोबर मधोमध आलेला नाहीये. टोएंडकडे लागल्यानंतर शॉट फाईन लेग वरती चेंडू अडवला जाईल. तद्वर घेतली गेली 1 धाव लेग बाय स्वरूपात. धावफलक वधारते. धावफलक जाऊन पोहोचते 57 वरती. आता सज्ज झालेत आमचे विनीत कवळी. या मैदानाचे ड्रोनचे दृश्य कसे असतील हे दाखवण्याकरिता ते दाखल झालेत. स्वॅन स्पोर्ट्सचे ते प्रोप्रायटर आहेत आणि आमच्या MCC क्लबचे ते अर्थातच सच्चे पुरस्कर्ते देखील आहेत. सातत्यानं प्रतिवर्षी त्यांचं आम्हाला सहकार्य लाभतं असे विनीत कवळी यांच्या माध्यमातून पाहूयात आता या मैदानाचे ड्रोन व्ह्यू. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक. निश्चितच सगळ्यांना एकत्र एक संध आणि एका माळेमध्ये होऊन निर्माण केलेली ही स्पर्धा अर्थातच MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित MCC चषक 20-25 थरार. शेवटचा अखेरचा हाणामारीचं षटक. गोलंदाजी मार्क वरती सागर गोलंदाजी करण्याकरता दाखल होतील. सागर मैदानाच्या आतमध्ये आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या टीम करता करतील की 15 बॉल 32 वरती खेळणारा विश्वनाथ इथून पुढे निघून जाईल. पहिला बॉल सागरचा विश्वनाथ जाधव करिता. पहिला बॉल यष्टांच्या मागून दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय विल डेफिनेटली हिट सांगतोय गोलंदाज सागर. विकेटचं पतन.
थँक्यू डीजे. विश्वनाथ माघारी परतलाय. न्यू बॅटर इन झालाय सुमित मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे अखेरचे 5 बॉल शिल्लक असतील. धावफलकावरती झाल्यात 57. इथून सुशील पाटील अँड कंपनीचा अक्षय 11 संघ 70 पाहतोय, परंतु समोर समर्थ 11ला माहिती आहे की 60च्या आत थांबवणं गरजेचं आहे, कारण 12ची सरासरी गाठण्याजोगी आहे या मैदानावरती. पण जेव्हा 70च्या पलीकडे धावा जातात ना, त्यावेळेस आपल्या मराठी म्हणीप्रमाणे डोक्यावरून पाणी जातं आणि मग हे डोक्यावरचं पाणी थांबवणं कठीण होतं ते फलंदाजी करत असताना. नाही, या स्पर्धेमध्ये जर आपण बघाल, तुम्हाला खेळत असताना किंवा या मैदानावरती खेळत असताना तुम्हाला षटकागणिक चालावं लागतं. तुम्ही जर का एक टार्गेट दिमागामध्ये ठेवून जर का त्याच्यासाठी धडपड कराल किंवा तिथं जाण्याचा प्रयत्न कराल, ते एक फायनल उद्दिष्ट बरोबर आहे, परंतु त्याच्या अगोदर त्या षटकागणी किती धावा करणं गरजेचं आहे, कोणत्या गोलंदाजावर हल्ला करणं गरजेचं आहे, या सर्व बाबी. सगरचा बॉल खोलात टाकला, खोदून काढला, समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होते, फेकी करणं गरजेचं होतं, परंतु बॅकअप नव्हता. त्यामुळे त्याला माहित आहे 9 आहे पण 6 आहे असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण त्याने जाणलं की यष्टीच्या मागे बॅकअप करायला कोण नाही आहे. जर चुकून वेध घेतला गेला नाही यष्टीच्या तर 4 धावा नशिबाच्या मिळतील या बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु कौतुक आहे सागरचं, कारण मागच्या सामन्यामध्ये सोनू ज्या पद्धतीने महागडा ठरला, त्याला बॅकअप करत असताना आतापर्यंत 2 बॉल अगदी योग्य आणि अचूक टप्प्यावरती हाताळले. नाही, तो छावा आहे म्हणूनच मागील 2 चेंडूवरती त्याची ती हवा सुद्धा दिसते. आता हवा काही प्रमाणामध्ये थोडीशी थांबलेली आहे, जी हवा संध्याकाळच्या सत्रामध्ये काहीशी वेगानं रॉंग एंडकडून येते आणि त्याच्यामुळे चेंडू थांबतो. ती आता हवा दिसत नाही आहे. सोहेल शेख मात्र खूप वेळ खेळपट्टीवरती उभा आहे. बघूयात कशा प्रकारचा खेळ करतो. टप्प्याचा बॉल ऑन साइड वरती, चेंडू चालला डीप मध्ये, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी पण चांगली. वाह क्या बात है. या षटकामध्ये बदललेलं क्रिकेट आपण अनुभवतोय. क्रिकेट का ये खेल है, पल में हीरो और पल में झीरो होते हुए हमने लाखों को यहाँ पर देखा है. आणि तेच मात्र काहीतरी चित्र पलटवलंय गोलंदाज सागरनं. धावफलकावरती 59 धावा, 3 चेंडूंचा खेळ अद्यापही येणं शिल्लक असणार आहे. जबरदस्त, खूप चांगला यावेळेस टिच्चून मारा केला जातोय गोलंदाज सागरच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण पहा, मिड ऑफ आहे, मिड ऑन आहे, कव्हर पॉइंट, एक खेळाडू शॉर्ट थर्डमॅनला. हे 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा सागर गोलंदाजी माकवती. यावेळेस गती कमी केली, पुन्हा एकदा खोलात हाताळला चेंडूला, बॉलिंग ऍक्शन बदलली, थोडासा रिस्ट वर्क चेंज केला, परंतु टप्पा नाही चेंज केला, कारण त्याला माहिती आहे टप्प्याचा कार्यक्रम आहे. बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी करताना टप्पा, या दोनच गोष्टी आयुष्यात महत्वाचं आहे, हे जाणतोय गोलंदाज सागर. नाही, टप्पा ॲक्युरेट असल्या कारणाने जिथं चेंडू खेळणं सोपं राहिलेलं नाही आहे फलंदाज सुमितसाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत जिथे मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण हा मोमेंटम जो आहे तो मोमेंटम कोणत्याही प्रकारे आपल्या बाजूने झुकणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. रनआउटची संधी असताना राजने खूप चांगली तिथं फेकी केली आणि फेकी करत असताना विकेट आली आहे. आणि त्या अगोदर मला वाटतं वाईटचा इशारा सुद्धा पंचांकडून आला आहे. जास्त बाहेर गेला तर उजव्या यष्टीच्या, म्हणूनच कदाचित तिथं वाईट घोषित केला आहे. सोहेलने जरूर तिथं स्ट्राईक घेतली, गरज होती. सोहेलने जितका वेळ खेळपट्टीवरती घालवला आहे त्यांना माहीत आहे या मैदानात कशा प्रकारे खेळणं गरजेचं आहे. आणि डावखुरा फलंदाज असल्या कारणानं या मैदानाच्या भौगोलिक रचनेचा एक वेगळा ॲडव्हान्टेज आहे, त्या ॲडव्हान्टेज मिळवण्याचा प्रयत्न सोहेल करतील. तुर्तास येणारे 2 चेंडू निर्णायक असणार आहेत. जी 60ची चर्चा आपण करत होतो, 50च्या पुढचं धावफलक ते 60 पर्यंत येऊन थांबलंय. आता येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा जरी मोठा प्रहार आला तर अजून बळकटी या धावफलकाला येऊ शकते आणि त्याच्यासाठी खूप मोठं चॅलेंज समर्थ 11 या संघासाठी उभं राहू शकतं. स्वरूप आलेत नॉन स्ट्रायकर एंडकडे. यावेळेस पुन्हा क्या बात आहे, परंतु पुन्हा एकदा थोडीशी दिशा भरकटली आहे. वाईटचा हा बॉल अतिरिक्त 1 धाव आणखीन धावफलकावरती गणली जाईल. धावफलकावरती धावा होत आहेत 61. कमालीची गोलंदाजी राहिली यावेळेस सागरची. जर आपण पाहिलं ना तर टप्प्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं मिश्रण केलंय, मग तो फलंदाज उजव्या हाताचा असू दे किंवा फलंदाज डाव्या हाताचा असू दे. आता जर तुम्ही पाहिलं तर स्टान्स बदलला सोहेलनं, कारण त्याला माहिती आहे टप्प्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सागर सातत्याने टप्पे बदलतोय. यावेळेचा बॉल पहा, पायाकडे ते हाताळला, टोएंडकडे चेंडू लागल्यानंतर जातोय लॉंग लेग कडे, क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब. नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा चेंडू पायावर चौथाने त्याला दिशा देत असताना स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ फिल्डिंग काढायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तिथं चौकार येताना दिसतोय. शेवटचा आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे.
65-3 अशी सद्यस्थिती. शेवटचा अखेरचा एक बॉल सोहेल स्ट्रायकर यांकडे. या बॉल वरती बरंच काही निर्भर असणार आहे सागरच्या दिशेनं. यावेळेचा बॉल आखूड टप्प्याचा फिरवलाय ऑन साइडला. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक करेल चूक. जाईल चेंडू सीमारेषा पार. आलाय युरो पॉवर षटकार. एका क्षेत्ररक्षकाने सातत्याने केलेल्या चुकांच्या बदल्यामध्ये धावा मोजाव्या लागल्या समर्थ 11ला. धावा झाल्या 71. बरोबर धावा बनवाव्या लागतील 72. या 72 धावांचा पाठलाग अनुभवणार आहोत आपण मैदानामध्ये. मायक्रोफोन वरती होईल बदल. भरतजी मोरे सरांच्या जोडीला येईल पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे सरांचा बुलंद आवाज. चला यार सारे या एक भारे हा गाव. बॉलिंग समरी आपण बघू शकता. राजने 2 षटके हाताळले. 18 धावा त्यानं खर्च केला. एका विकेटला त्याने घेतलंय आणि त्यानंतर 30 चेंडूमध्ये 72 धावांचं लक्ष ठेवलं. त्याच्या मागे जर आपण बघाल तर हा काहीसा ड्रोन व्ह्यू आहे या मैदानाचा. हे मैदान कशा प्रकारे सजवलं गेलं किंवा या मैदानाची धाटणी कशा प्रकारची आहे, या मैदानावरती किती प्रमाणात प्रेक्षक आहेत किंवा वरून ज्या वेळेला ड्रोनने हा व्ह्यू दाखवला जातो त्यावेळेला त्याचं सौंदर्य कशा प्रकारे दिसतंय, कशा पद्धतीनं तो लुक दिसतोय, तो लुक आपल्याला या मैदानावरती या मुख्य स्क्रीनवरती बघायला मिळतोय. MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसामध्ये येत असताना खुल्या गटातील सामने आपण बघत आहोत. या खुल्या गटामध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या भेटीला आला. त्याच्यामध्ये अक्षय 11 आणि समर्थ 11 अशा 2 संघादरम्यानची ही मॅच. त्याच्यामध्ये अक्षय 11ने फिल्डिंग करत असताना आतापर्यंत धावा दापलकारती लगावल्या 71 आणि 72चं लक्ष ठेवलं गेलं ते समर्थ 11 या संघासमोर. सकाळ ज्या वेळेला या सामन्याला या स्पर्धे आजच्या दिवसाला सुरुवात झाली त्यावेळेला एक लो स्कोरिंग मॅच बघायला मिळाली. परंतु त्यानंतर पुढे येत असताना कोणताही सामना असा झालेला नाही आहे की तिथे कुठे छोटी धावफलक दिसलंय. पहिली बॅटिंग करत असताना 85 बघितल्या, त्यानंतर आपण 60+1 धावफलक बघितलं, आता 70+ धावफलक बघतोय. कालच्या दिवसामध्ये याच्या उलट सगळ्या गोष्टी होत्या. काल 50 हायेस्ट स्कोर होता, आजचा हायेस्ट स्कोर हा 85 झाला होता. आणि म्हणूनच या खेळपट्टीवरती आज ज्या अनुषंगाने पहिल्या इनिंगमध्ये धावा बनतायत त्याला बघता दुसऱ्या इनिंगमध्ये त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सुद्धा तितक्या ताकदीचे आणि शर्तीचे प्रयत्न होऊ शकतात. चला फिल्डिंग लावून घ्या, फलंदाज पाठवा. समर्थ 11 फलंदाज पाठवायचे आहेत कारण आपल्याकडे इतका वेळ नाही आहे. आपल्याला सगळे सामने 5 षटकांचे खेळवायचे आहेत, त्यामुळे आपण त्वरित बॅटिंगसाठी यायचंय. 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने येतील तोपर्यंत प्रमोदजी शेडगे सर आमच्या साथीने या ठिकाणी जोडले जाणार आहेत. 72 धावांचा पाठलाग कितपत शक्य आहे कितपत अशक्य आहे याची काळ वेळ सांगणार आहे. एक छोटीशी धून ऐकूयात आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपा. ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित चुरी, उद्योजक, वाणगाव, राजा शेठ अँड ग्रुप. चला 2 फलंदाज मैदानाचा ताबा घ्या लगेच. विजयासाठी 72 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून MCC क्रिकेट क्लब आगाशी MCC ट्रॉफी 2025 इयर 5 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. आजचा सलग दुसरा दिवस. या स्पर्धेचा आज व्यावसायिक खेळाडूंना अतिशय सुंदर पद्धतीने मार्ग खुले करून दिलेत आणि आज टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार या स्पर्धेला येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आज ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून हे मैदान परिपूर्ण क्षणचित्रे फितीत केली जात आहेत.
आणि ड्रोन कॅमेरा म्हटलं तर भरतजी मोरे म्हणजेच आकाशातील गरुड असं म्हणायला वावगं ठरणार नाही. प्रत्येक आपण पाहता एक क्षणचित्रे ही फितीत केली जात आहेत आणि एक सुंदर नजारा ज्या वेळेला ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे फितीत करण्यात येतं त्यावेळेला वेगळंच एक मैदानाचं स्वरूप आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतं आणि प्रत्येक जण भारावून जातो की हे नक्की मैदान कोणतं आहे. आणि ज्या वेळेला अशा प्रकारची मैदानं येतात त्या वेळेला ऑर्गनायझरच्या भूमिकेत असलेले त्यांचेसुद्धा होप्स वाढतात की हे नक्की आपलं मैदान आहे का आणि त्यासाठी जी मेहनत केलेली असते आणि त्याचं खरं स्वरूप हे ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे फितीत केलं जातं. नाही, तो एक वेगळा आनंद असतो ज्या वेळेला अशा प्रकारची प्रशंसा केली जाते. कारण ड्रोनचा हा व्ह्यू जो असतो तो नेहमीच म्हणजे खूप कमी वेळा पाहिलं की ड्रोनच्या व्ह्यूने कोणताही चित्र बघितल्यानंतर तुम्हाला ते खराब दिसेल. ड्रोनने टिपली जाणारी क्षणचित्र ही नेहमीच चांगली असतात आणि ती मनाला वेगळा आनंद देणारे असतात, मनाला वेगळा समाधान देणारे असतात. तुर्तास मैदानाच्या दिशेने घेऊन जातो ज्या ठिकाणी 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. अभिनव एका बाजूला, संतोष जाधव पिण्याचा हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या रितनमध्ये चेंडू निघून गेलाय. वन बाउल सीमा रेखा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू टीचर. बघा काय घडलं या चेंडूवरती. संतोष जाधवने चेंडूला फुल ऑर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडूवरचा कंट्रोल शेवटच्या क्षणाला निसटलाय आणि तो यॉर्कर मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू फुलटॉस पद्धतीने बॅटवरती आला. स्क्वेअर लेगला सरळ दिशा देत असताना अभिनव याने चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. 4 धावांनी केली सुरुवात. ग्रेट स्टार्ट. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मिळाली आहे. ज्या चेंडू गणिक आपण सुरुवातीचा विचार करतो ती सुरुवात झाली आहे. आता फक्त त्या सुरुवातीला मोठं करायचं आहे. संतोष जाधवचा हा चेंडू उंच हवेमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. अभिनव भुवडच्या बॅटमधून निघालेला हा चेंडू सरळ जाऊन विसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतील आणि दुसऱ्या चेंडूवरती केलाय पलटवार पिण्यानं. गॉन. मावरा घे ताजा बर्फांचा नाही. थँक्यू टीचर. बघा कसा हा झेल टिपला होता. म्हणजे स्विच हिट करण्यासाठी लवकर पोझिशनमध्ये आले. हा फटका थोडा उशिराने जर का कनेक्ट झाला असता कदाचित त्याने पॉईंट किंवा गलीचं क्षेत्र तिथं दिसलं असतं पण तसं झालेलं नाही. राज नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. उंच किती हवेमध्ये राहिला बघा. कॅमेरामॅन कशा चेंडूला टिपत असताना कौतुक आहे बंटी आणि रोहित दोघांचं ज्या पद्धतीने त्याने या चेंडूला टिपलंय. ओहो यावेळेला शरीरपासून लांबून लवकर बॅट फिरवली आहे. चेंडू उंच हवेमध्ये लगातार दुसरी विकेट. फलंदाज बाद. अभिनवच्या पाठोपाठ राज सुद्धा मैदान सोडतोय. गॉन. धन्यवाद डीजे. बघा आतून बाहेर निघणारा चेंडू शरीरापासून लांबून थोडी जागा बनून खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्नामध्ये इनसाइड आउट खेळण्याच्या नादात फलंदाज बाद झालाय. लगातार 2 विकेट येतात. ऋषी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात. आता ऋषी आलाय परंतु ती खुशी कुठेतरी मावळली आहे. ती खुशी मावळल्यासारखी. आता ती खुशी परत आणून देण्याची जबाबदारी ऋषीवरती आहे. संतोष जाधव आपल्या अनुभवाला म्हणा किंवा आपल्या कौशल्याला साजेचा खेळ मैदानात तो साकारतोय. शफलवर खेळण्याचा प्रयत्न आणि आता इथं विकेट हॅट्रिक. MCC क्रिकेट क्लब आयोजित या भव्य दिव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेदरम्यान लगावलेली पहिली हॅट्रिक संतोष जाधव पिण्याच्या नावे. So beautiful, so elegant, just looking like a wow. थँक्यू. विकेट टेकर गोलंदाज कसा असावा हे संतोष जाधव
पिण्या दर्शवत असताना पाहायला मिळतोय. मला त्या मैदानाची आठवण झाली, भामटपाड्याच्या मैदानाची. 2 वेळा भरतजी मोरे, संतोष जाधवने 2 विकेट हॅट्रिक घेतल्या होत्या आणि एक निर्धाव षटक फेकत धानिवच्या संघाविरोधात जी गोलंदाजी केली होती, जी बॉलिंग केली होती, ती क्लास पाहायला मिळाली होती. आणि त्यानंतरची ही विकेट पहिली विकेट हॅट्रिक जी मिळवली ती MCC क्रिकेट क्लब MCC चषक 2025 मध्ये पहिला मान संतोष जाधव उर्फ पिण्या या गोलंदाजाला जात असताना, ज्याने रबर बॉल क्रिकेट सुद्धा सुरूची बीचचं मैदान गाजवलं, तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. एक न्यू लुक स्ट्रोक ज्याच्या बॅटमधून सुद्धा आपण सातत्याने पाहतो, अशा प्रकारचा खेळाडू जो विजय जाधव यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत, मिस्टर संतोष जाधव उर्फ पिण्या. कॉंग्रॅच्युलेशन, मॅग्निफिसंट बॉलिंग. नाही, चांगला परफॉर्मन्स. आणि आता झालेली वसई विरार प्रीमियर लीग सुद्धा या खेळाडूने गाजवली होती शिवसाई स्पोर्टच्या माध्यमातून खेळत असताना. आणि म्हणूनच वसई तालुक्याच्या ज्या वेळेला अष्टबैली खेळाडूंची चर्चा केली जाते, त्यांचं नाव घेतलं जातं, त्यावेळेला संतोष जाधवचं नाव नेहमीच पुढे येतं टॉप 3 टॉप 3 मध्ये. असा हा खेळाडू आहे. नेक्स्ट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू चाव्यामध्ये उलट्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. लगातार चौथी विकेट. मैदानाच्या आतमध्ये हल्ला केलाय आणि हा हल्ला इफेक्टिव्ह आहे आणि त्यामुळे इथे लगातार चौथी विकेट येत असताना संतोष जाधवच्या खात्यामध्ये. जबरदस्त ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे मात्र हे फितीत केलं जातं. डबल हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. संतोष जाधवच्या नावावर 4 विकेट्स मिळवल्या. अर्थातच जबरदस्त गोलंदाजी संतोष जाधव पिण्या. सुपर बॉलिंग. फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल जी गोलंदाजी केले. सुपर, काय गोलंदाजी केली आतापर्यंत. 4 बॉलवर 4 विकेट मिळवत फलंदाज. एक मराठीत म्हण म्हटली जाते, एरे माझ्या मागल्याप्रमाणे. मात्र ही स्थिती पाहायला मिळते. तू चल मैं आया. अक्षय 11 टीमचे आपण पाहताय सुशीलजी पाटील यांना आपण पाहू शकाल. अतिशय पॅकर्स या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले आणि खुश असतील आपल्या संघाच्या या कामगिरीवर आणि स्पेशली पिण्यावर. म्हणतात ना, एखाद्या वेळेला आपण एकीकडे पाहुणा गेल्यानंतर ती धावती भेट घेतो. ही धावती भेट खेळपट्टी जी घेतली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. लगातार 4 विकेट आल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू संतोष जाधवचा. बघूयात. हो, यावेळेला लेग फ्लिक काढण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेग बॅकडॉ स्क्वेअर लेग मधून निघून गेला. तोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल. तोपर्यंत एगिताब येते. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात समर्थ 11 या संघाच्या. स्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला, त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. अमित चुरी, उद्योजक, वाणगाव. राजा शेठ अँड ग्रुप. अभिजित सांगळे. पहिलं षटक संपलं आणि आता नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. अक्षय गोलंदाजी मार्कवरती आला आणि यावेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये गेला होता आणि तो जात असताना क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही. असं असताना एक धाव मात्र तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. अक्षय राजभर गोलंदाजी मार्कवरती आहे. VVPL वसई विरार प्रीमियर लीग गाजवणारा गोलंदाज धानिवचा हा खेळाडू आणि त्याने मात्र आता वसई विरारच्या ओव्हरआर्म क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी जे गोलंदाज त्यांच्या यादीमध्ये जाऊन बसलाय. लॉफ काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. सोहेल चेंडू खाली. विकेटची जी कहाणी आहे ती अजूनही चालू आहे. 5व्या विकेटचं पतन. फलंदाज बाद.
धन्यवाद. एका मागोमाग एक फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. 6 धावा आणि 5 विकेट. 72चा पाठलाग करत असताना अशा प्रकारच्या स्थितीमधून काय मार्ग काढावा. स्वतः संघमालक मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ते मात्र विचार करत असणार आहेत की इथे अशी काही इनिंग यावी ज्या इनिंगला बघत असताना एक आशाचा किरण जागा व्हावा आणि समर्थ 11 या मॅचमध्ये परत यावी. बॅटिंग करणाऱ्या टीमचा एक प्रतिनिधी पाठवा. आपली नावं इथं समजत नाहीयेत आणि स्कोरिंगला अडथळा निर्माण होतोय. बॅटिंग करणारी टीम अन्वय जर आपण त्यांना सांगायचंय. उजवष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वळत असताना सांगतात येस इट्स वाईड. अंकित स्ट्राईक एंडवरती आहे. नॉन स्ट्राईक एंडला सनी यांना आपण बघतोय. अंकितने पहिला चेंडू फेस करत असताना उजवष्टीच्या असं बाहेर जाणारा चेंडू कट होणारा चेंडू त्याच्यावरती वाईडची सांगता झाली आणि अक्षयने आपला पुन्हा एकदा बाहेर वळतोय आणि पंच जसा चेंडू वळतो तसे पंच आमच्याकडे वळतात. चेंडूचं जितकं जास्त वळण तितकंच पंचांचं सुद्धा हात दोन्ही हवेमध्ये येतात आणि तिथे वाईटची सांगता होते. बघा एक्स्ट्राच्या रूपाने येणाऱ्या धावा जरूर मदत करतायत परंतु हा जो टार्गेट आहे तो या मैदानावरची पंचांनी नो बॉल इथे घोषित केला आहे. कदाचित ओव्हर स्टेपिंग ओव्हर स्टेपिंगचा इथे नो घोषित केला आहे म्हणजे 2 वाईट नंतर आता नो आला आहे. म्हणजे फ्री हिट तुमच्या त्या दडपणाला दूर सारण्यासाठी किंवा थांबलेल्या धावांना बढावा देण्यासाठी यापेक्षा जास्त कोणता चांगला चेंडू नसणार आहे. इथं फ्री हिट आहे. त्या फ्री हिटचा फायदा अंकित कशा प्रकारे उचलतात पाहूयात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केले. सिंगलने धाव फलक पुढे जाईल. MCCचं हे आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न आणि पहिलं पारितोषिक या स्पर्धेचं 77,000 रुपये 77,777 रुपये यावर्षी ठेवण्यात आले आणि ही वेगळी प्रगती आहे. म्हणजे बक्षिसाच्या बाबतीत झालेली प्रगती. अनेक नवनवीन गोष्टी ॲड त्याच्यामध्ये केल्या गेल्या आहेत. ज्यावेळेला उद्याच्या दिवसामध्ये जे टॉप 3च्या टीम्स असतील त्याच्यामध्ये एक वाडवळ गटातून संघ पुढे येणार आहे. गाव टू गावमधून पुढे येणार नाहीये. फक्त फलक हलतं राहील आणि सामना दूर जाईल. फक्त नाहीये. फक्त फलक हलतं राहील आणि सामना दूर जाईल. फक्त आणि फक्त षटकार चौकारांची भाषा तुम्हाला पहिल्या चेंडूपासून बोलायची होती. नाही फक्त बढावा मिळेल आणि तो रिझल्ट जैसे थे असंच काहीसा दिसेल. इथे कमबॅक पलटवार यासारख्या भाषा बोलण्यासाठी मोठे फटके दाखवावे लागणार आहेत जे आतापर्यंत दिसलेले नाही आहेत. या एक वेळ डिझेलला त्यानंतर वळत मैदानाच्या दिशेने 13 वरती 5 2 षटकांच्या समाप्तीनंतर समर्थ 11. चला यारे सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हसते. थँक्यू. तो गाव एक कराया आणि ही एकात्मता मालवडे गावातली आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. MCC क्रिकेट क्लबच्या माध्यमातून दरवर्षी ही स्पर्धा या एकात्मतेचं प्रतीक म्हणून आपल्याला या मैदानावरती पार पडत असताना दिसते. संतोष जाधवच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपविला गेला ज्याने 4 विकेट पहिल्या षटकामध्ये घेतले आणि पूर्णपणे टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरला ब्रेक केलं समर्थ 11च्या. आता काही बागचे खेळाडू म्हणजे 6व्या आणि 7व्या नंबरचे खेळाडू फलंदाजीसाठी आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा आहे मोठमोठ्या फटक्यांची. 72चा पाठलाग करत असताना धावफलक तितकं मोठ्या प्रमाणात आलेलं नाही आहे. 19.67 आस्किंग म्हणजेच रिक्वायर रन रेट जो स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय आणि हळूहळू आता तो दूर व्हायला लागलाय. चेंडू उंच हवेमध्ये फ्लिक केलं चेंडूला आणि चेंडू मात्र निघून गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमा रेखा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. बुड्ढे पंजा लड़ाएगा क्या? बात को बेच, तेरे बस की बात है.
थँक्यू 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 डीजे संतोष जाधवचा चेंडू चेंडून चाव्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फॉलो करतात परंतु चेंडू वेगाने निघून जाते. हो फिल्डिंग क्या बात आहे. शानदार फिल्डिंगचा नजारा अमितनं केला आणि जोपर्यंत चेंडू गॅदर करून सुमित फेकतील तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा या संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण टॉसच्या बॉस जवळ येऊन थांबा. अक्षय घरत आपण टॉससाठी येऊन थांबायचं. यानंतर लगेच आपली मॅच खेळवली जाईल. यावेळेला प्रॉपर कनेक्शन आहे. अंकितच्या बॅटमधून येतोय दमदार खणखणीत प्रहार. चेंडू सीमारेखा पार मिड विकेटच्या डोक्यावरून जातो. युरो पॉवर षटकार. थँक्यू. आणि आमचा डीजे मास्टर म्हणजे सिल्वर लाईन साऊंड याच्या माध्यमातून ही काही गीत वाजवली जातात. ट्रेंडिंग सॉन्ग नाही तर ऐकवलं जात आहे. जे ट्रेंडिंग सॉन्ग सगळ्यांना ऐकावेसे वाटतात. आणि दुपारचं सत्रानंतर म्हणताना थोडं जेवल्यानंतर ती सुस्तीसुद्धा येते. ती सुस्ती त्या करमणुकीद्वारे उडवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो. थँक्यू सो मच सिल्वर लाईन साऊंड. नक्कीच संगीताची गोडी असावी लागते प्रत्येक व्यक्तीला. जेव्हा माणूस टेन्शनमध्ये असतो डिप्रेशनमध्ये असतो अशा वेळेला संगीतमय आणि संगीत ऐकायला फार वेगळाच आनंद होतो. चौकार येतोय. चांगली बॅटिंग केली अंकितने आतापर्यंत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 30 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3. शेवटचा बॉल आहे. पिण्याने गेल्या ओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती परंतु या षटकामध्ये आपण पाहिलं तर खूप धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली बॅटिंग अंकित न डगमगता चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने सिल्वर लाईनचा विचार केला तर वेगवेगळी संगीत आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण पाहतायत एक खूपच दुःखद निधन ची एक दुःखाची बातमी पाहायला मिळते. श्री अनिकेत अर्थातच उर्फ सोनल या नावाने त्याला जास्तीत जास्त पसंती मिळाली. अनिकेत हरेश्वर राऊत वय वर्ष 52 यांचे आज दिनांक 1 मार्च 2025 रोजी आकस्मिक निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी 4 वाजता राहत्या घरून निघेल आणि पत्ता पद्मप्रिया चाळफेट आगाशी विरार पश्चिम शोकाकुळ हरेश्वर पद्मन राऊत व कुटुंबीय. तर त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो ही दुःखाची बातमी आपल्याला पाहायला मिळते आणि दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्या परिवारावर आणि त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल. आणि हे दुःख सहन करण्याची त्यांच्या कुटुंबाला ताकद यावी असेच ईश्वरचरणी प्रार्थना. हो सनीसाठी हा चेंडू होता थोडा बाहेरच्या दिशेने निघून जाणारा चेंडू. 4थ्या षटकाला मला वाटतं इथे सुरुवात झाली. चांगली बॅटिंग म्हणजे वाईटामध्ये चांगलं काय असेल तर अंकितने केलेली बॅटिंग. अंकितने काही फटके असे दाखवले त्या फटक्यांद्वारे इथे धावफलक चांगल्या रीतीने सस्ताना दिसते परंतु जो आस्किंग रन रेट आहे तो जास्त असल्या कारणाने ही मॅच थोडीशी लांब वाटायला लागली आहे. षटक मार्गस्थ आहे. पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा संघाचा कर्णधार आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न लॉंग स्टॉपमध्ये क्षेत्ररक्षक त्या चेंडूला फॉलो करून त्याच्या मागे जातील पोचतील तोपर्यंत सीमारेखा पार होतोय हा चेंडू. उत्तम ज्वेलर्स चौकार. तू समझा नहीं. थँक्यू 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 डीजे. 3.2 चेंडूचा खेळ झाला. 33 वरती 5. तिसऱ्या चेंडूसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील आणि अंकितने आता स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बघा जे सुरुवातीचे 5 विकेट गेले त्यानंतर एक पार्टनरशिप बनत चालली आहे. ही बनणारी पार्टनरशिप काय त्या धावफलकापर्यंत नेऊन
ठेवतील का, पोचवतील का? 8-35 इक्वेशन आहे, मोठमोठे फटके दाखवावे लागणार आहेत. समोरच्या दिशेने खेळलेला हा चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे होता आणि चेंडूने सीमारेखा पार केली आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय. युरो पॉवर षटकार. थँक्यू. मात्र प्रेक्षकांमध्ये हीच चर्चा असेल बरेचजी मोरे की या खेळाडूला थोडंसं पुढे पाठवायला हवं होतं. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 7 बॉल तुमच्याकडे आहेत आणि 7 बॉलमध्ये 29 रनची आवश्यकता. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येईल, कारण अंकितची बॅटिंग आतापर्यंत बहरले. 1 मॅन आर्मी अशी खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा स्वप्नील. थोडंसं जरूर आपण पाहतायत टेन्शनवाला सामना आहे की काय. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि त्या अंकितसाठी आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर पॅव्हिलियनमध्ये टाळ्या वाजतायत. सुपर बॅटिंग. आता वेगवान चेंडू होता विश्वनाथ जाधवला, चेंडू मिळाला नाही, सरळ चेंडू निघून जातोय. बाईकच्या स्वरूपात मिळतील 4 धावा. नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. बघा, ही मॅच आता 6:25 वरती येऊन थांबली आहे. म्हणजेच काहीतरी मॅच बनायला सुरुवात झाली आहे. सनी यांचा या मॅचला बघण्याचा दृष्टिकोन काय असेल त्याच्यावरती आता ही मॅच निर्भर करणार आहे. कंपॅरिझन जर आपण पाहाल तर 4 षटकानंतर 57 वरती 1 अक्षय 11 होती, 47 वरती 5 समर्थ 11. फासला कुठे बनलाय? फक्त त्या 10 धावांचा फासला नाही आहे, फासला विकेटचा सुद्धा आहे. टॉप ऑर्डर कोलॅप्स लवकर झालं आणि त्यामुळे या धावा बघा इथे मॅच काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 3ऱ्या षटकानंतरचं जे काही हरकत संतोष जाधवचं जे षटक आलं होतं तिथे त्या धावांना मॅच करण्याचं कार्य अंकितने केलं होतं. 4थ्या षटकामध्ये तोच ग्राफ थोडासा मागे खाली आला. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार जरूर दिसले, परंतु ती जी लाईन ब्ल्यू लाईन वरती चालली आहे आलेखामध्ये आता जी काय दाखवली त्या ग्राफला, त्या ब्ल्यू लाईनला टच करणं हे टार्गेट होतं, त्याच्यापासून वंचित राहिलेत. स्वरूप आहे मॅन फ्रॉम गोखिवऱ्याचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येतो आणि असं असताना सनी त्यांच्या समोर आहे. बघूयात कशा प्रकारे बॅटिंग होतीये. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईटचे सांगता होतीये, परंतु इथे एक मिस्टेक सुद्धा होतीये. या चेंडूवरती वाईट आल्यानंतर जर का स्ट्राईक इथे रोटेट झाली असती कदाचित अंकितचा तो पराक्रम या मॅचमध्ये वेगळा इम्पॅक्ट टाकताना दिसला असता, परंतु इथं धाव घेतली नाहीये. सनीने स्वतःवरती तो विश्वास दाखवलाय. बघूयात कशा प्रकारची बॅटिंग होतीये. स्वरूप एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 6 बॉल 24ची आवश्यकता. यावेळेला सनीने यासाठीच धाव घेतली नसावी. हा कॉन्फिडन्स लेवल पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळला गेला. बॉडरमॅनचा चांगला वापर करत असताना युरो पॉवर षटकार. 6 रन. आता बॉल आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 18. सामना होता कुठे आला कुठे. भरतजी मोरे याला म्हणतात क्रिकेट. आता मात्र हा षटकार आपण पाहिला तर उमेदीने पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय कॉन्फिडन्स लेवल वाढताना पाहायला मिळतो. म्हणतात ना, क्रिकेटच्या मैदानात हिमतीने हरा परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे तुम्हाला ध्येय गाठावं लागेल. 5 बॉल 18ची आवश्यकता. नाही, ध्येय गाठण्यासाठी त्या प्रकारचे जर का प्रयत्न केले तर कदाचित त्याची पूर्तता सुद्धा होईल. 5-18 म्हणजे 3 मोठे फटके मारायचे आहेत. सनीने पहिला हा फटका लगावत असताना दाखवून दिलंय की आम्ही काय इंटेंटने या षटकाला खेळणार आहोत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. फलंदाज हो 3ऱ्या पंचांकडे पंच जातील. बघितलं जाणार आहे अंकित बाद आहे की नाही. पण अंकित बाद जर झाला तर कदाचित इथं मोठ्या वादाचं कारण बनेल. वाद कसा? वाद असा की या मॅचमध्ये जो परत येण्याचा काहीसा मानस केला होता किंवा या मॅचमध्ये परत येण्यासाठी जी काही ठोस पावलं उचलली होती त्याच्यामध्ये खूप मोठा अडथळा येऊ शकतो. नव्याने येणारा फलंदाज त्याच्यावरती जबाबदारी थोडीशी वाढू शकते आणि ही मॅच ज्या पद्धतीने आतापर्यंत चालू आहे, ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग समर्थेलांची होत होती त्याला एक मोठा रोख लगावला जाऊ शकतो. बघूयात नक्की काय घडलंय. केव्हा बॅट ट्रॅक केली गेली, केव्हा चेंडू यष्टीवरती लावला गेला. फलंदाज
बघा मुख्य स्क्रीनवरती दाखवण्यात आलं कशा प्रकारे हा चेंडू यष्टीवरती लगावण्यात आला आणि त्यानंतर बॅट कुठे होती. फलंदाज बाद. फलंदाज बाद. रियाज म्हणून नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जातील, परंतु अंकितने दिलेली ती कडवी झुंज ज्यावेळेला सगळं काही शांत होतं आणि सगळ्यांना वाटत होतं की मॅच मधली हवा निघाली आहे, ती हवा निघत असताना अंकितने केलेली बॅटिंग सर्वांना भुरळ पडणारी होती. त्यामुळे अंकितसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. ॲटलिस्ट डगआउटमधून तरी त्या टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण या खेळाडूने जागवलेला तो झुंजारू खेळ या मॅचला वेगळी दिशा देणारा ठरत होता. अजूनही मॅच गेलेली नाही आहे. इथून 4 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 4 मध्ये 3 षटकार आले तरी सुद्धा मॅच बनते आणि नवीन आलेला फलंदाज रियाज काय आपल्या अनुभवाचा वापर करत असताना या सामन्याला आपल्या बाजूने झगवेल हे पाहणं रोचक ठरणार आहे. स्वरूपची चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आणि चांगला पलटवार त्याने केलाय. स्वरूप आपल्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला बॉल होता. पायावरचा चेंडू. पंचांकडे हलकीशी अपील जरूर केली गेली होती, परंतु त्या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. आणि इथे पाहता पाहता अक्षर राजभर थोडेसे लेझी राहिले. लेग बाईच्या इशाराने चौकार मिळेल. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. रियाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेग बाईच्या इशाराने आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय. 14 रनची आवश्यकता. एक मोठा फटका आला तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत समर्थ 11 टीमला. प्रहार करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आणि यस गॉन. ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. रियाज. थँक्यू डुझे. आणि आता इक्वेशन 2 चेंडू आणि 14 धावांवरती येऊन थांबली आहे. बघा असं वाटलं नव्हतं की पहिल्या षटकानंतर या मॅचमध्ये परत येईल समर्थ 11 संघ, परंतु त्याने काहीतरी करून दाखवलं. खास करून मी अंकितचा आणि सनी यांचा उल्लेख करेल. त्यांनी जी बॅटिंग केली ती खरोखरच प्रशंसा करण्यासारखी आहे. यावेळेला सरळ यशाचा वेध. फलंदाज सफल होऊन स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते. त्या नादामध्ये त्यांना माघारी परतत असताना बघतोय आणि 8व्या विकेटचं पतन. गॉन. आमची जात वस्ती मुंबई शहरात निवासी आम्ही आमचं पिढ्यान हात पंत माऊलीचा हात खंडू देवाची 7 साथी पांडव 5 मुली बाजावर नाच. थँक्यू डीजे. आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक. सामना संपल्यानंतर या सामन्यातील विजयी संघ त्याचा कर्णधार आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. याची विजयी कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. ऑन हॅट्रिक. एकाच सामन्यामध्ये काय दुसरी हॅट्रिक सुद्धा बघायला मिळेल का? स्वरूप. हो कट होणारा चेंडू बाहेरच्या दिशेने. अखेरकार येतो निर्धाव स्वरूपाने. सामना संपलाय. सामना जिंकलाय अक्षय 11 या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं समर्थ 11 या संघाला. चला अक्षय 11चा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचंय. पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा या संघाचा कर्णधार टॉससाठी उपस्थित आहे. सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व